श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. उद्या दुसरा श्रावण सोमवार आणि पुत्रदा एकादशी ह्या दोन्ही उपवास एकाच वेळी येत आहेत. तर सोमवार उपवास कसा करावा आणि पुत्रदा एकादशी एकत्र आली आहे तर उपवास कसा करावा हे नियम पाळल्यास कोणताही शत्रू पितृदोष दारिद्र्य संपेल. आणि आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आलाय का जिथे तुम्ही अहोरात्र कष्ट करताय, प्रामाणिकपणे जगताय, तरीसुद्धा घरामध्ये पैशांची चणचण, आजारपण किंवा नशिबाची साथ मिळत नाही? अनेकदा आपल्याला वाटतं की नक्की चूक कुठे होत आहे. तर भक्तांनो, उद्या म्हणजे 24 ऑगस्ट 2026 असा एक अत्यंत दुर्मिळ आणि दैवी महासंयोग जुळून आला आहे, जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, पितृदोष आणि शत्रुपीडा मुळापासून उपटून टाकू शकतो. उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि त्याच दिवशी आली आहे अत्यंत पवित्र अशी पुत्रदा एकादशी. शिव आणि विष्णू म्हणजेच हरी आणि हर याचा असा हा महासंगम वर्षानुवर्ष एकदाच येतो. या एकाच दिवशी जर तुम्ही मी सांगणार असलेला एक अत्यंत सोपा आणि गुप्त उपाय केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल. पण थांबा, आजचा व्हिडिओ मी तुम्हाला फक्त पूजा कशी करायची एवढंच सांगणार नाही, तर अंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे जी टाकताच तुमचे सर्व ग्रह दोष शांत होतील. ती वस्तू म्हणजे शिवमूठ कोणती व्हायची. आणि सर्वात महत्त्वाचं, एकादशी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळे उपवास नेमका कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला आज अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एका सेकंदाचाही भाग स्किप करू नका, कारण अर्धी माहिती ही नेहमी घातक ठरत असते. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्र मंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच खालील कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, गणगण गणते नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्याच्या सकारात्मकता येईल. श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत प्रिय आणि एकादशी ही भगवान महाविष्णूंची प्रिय तिथी. जेव्हा सोमवार आणि एकादशी एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातील सर्व सात्विक शक्ती पृथ्वीवर कार्यरत असतात. शास्त्र असे सांगते की या दिवशी केलेली कोणतीही छोटीशी सेवा किंवा पूजा ही 1000 पटीने फळ देते. पण बऱ्याचदा आपण पूजेत अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. उदाहरण सांगायचं तर उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही पहिली गोष्ट कोणती करणार? अंघोळ, बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का, सामान्य पाण्याने अंघोळ करण्याऐवजी जर तुम्ही त्यात 5 पैकी एक वस्तू टाकली तर तुमच्या शरीराभोवती असलेले सर्व नकारात्मक कडे नष्ट होतात. ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. त्याआधी उद्याच्या दिवशी सर्वात मोठा प्रश्न जो माझ्या अनेक भगिनींना मनात आलेला आहे की उद्या सोमवारचा उपवास आणि एकादशी, मग उपवास कसा करायचा, याचं अगदी सोपं आणि शास्त्र आधारित उत्तर मी आता तुम्हाला देते. लाडक्या भगिनींनो, अनेक महिलांच्या मनात असा गैरसमज आहे की जर एकाच दिवशी 2 मोठे सण किंवा उपवास आले तर आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करावा लागेल का? किंवा एक उपवास केल्यास दुसऱ्या देवाचा कोप होईल का? किंवा मग एकादशी धरल्यामुळे सोमवारचा उपवास मोडेल का? तर मी अगदी हात जोडून विनंती करून सांगते की अजिबात नाही. मनात कसलीही भीती किंवा शंका ठेवू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि पद्म महापुराणात याबद्दल अत्यंत स्पष्ट आणि सुंदर मार्गदर्शन दिले आहे. शास्त्र असे सांगते की जेव्हा श्रावणी सोमवार आणि एकादशी हे दोन्ही व्रत एकाच दिवशी येतात तेव्हा एकादशी व्रताला प्राधान्य दिले जाते.
का माहिती आहे का? कारण एकादशी अत्यंत कडक, पवित्र आणि सात्विक व्रत मानले जाते. एकादशीच्या दिवशी धान्याचा म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि सर्व प्रकारच्या डाळींचा एकही कण पोटात जाणे निषिद्ध मानले गेलेले आहे. तर दुसरीकडे श्रावणी सोमवार हा महादेवांचा भक्तीचा दिवस असतो, जिथे महादेव केवळ तुमचा शब्द भावनेत आणि भक्तीने प्रसन्न होतात. म्हणूनच उद्याच्या दिवशी एकादशीचे नियम पाळून केलेला उपवास हा भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांनाही तितकाच प्रिय मानला जातो. आता हा उपवास नेमका कसा करायचा आणि अत्यंत सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते, नीट ऐका. 1. संकल्पातील योग्य पद्धत. उद्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवासमोर उभे राहून हात थोडेसे पाणी आणि अक्षदा घ्या. अक्षदा नसतील तर फक्त पाणी घ्या. मनात अत्यंत श्रद्धेने म्हणा, हे देवाधिदेव महादेव, हे जगपालक विष्णू, आज या पवित्र श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशीच्या दुर्मिळ योगावर मी तुम्हाला दोघांच्या चरणी हा उपवास समर्पित करत आहे. माझे हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या घरावर तुमची कृपा छत्र ठेवा, असे म्हणून ते पाणी ताम्हणात सोडा. 2. आहाराचे नियम. काय खावे आणि काय टाळावे. धान्य पूर्णपणे वर्ज्य. उद्या दिवसभरात चुकूनही अन्न, पोळी, भात, वरण किंवा धान्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. फलाहार पद्धत. तुम्ही दिवसभरात दूध, फळे, केळी, सफरचंद, डाळिंब, सुकामेवा किंवा तुळशीचे पाने घेऊ शकतात. फराळाचे पदार्थ. जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी, वरईचा, भगरीचा भात, रताळे किंवा बटाट्याचे फराळी पदार्थ खाऊ शकतात. 3. प्रकृती अस्वस्थ असणाऱ्यांसाठी सोपा मार्ग. भक्तांनो, आरोग्याच्या तक्रारी आहेत, ज्या गरोदर आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना औषधे सुरू आहेत, त्यांनी उपवासाचे उगीच कडक नियम पाळून शरीराला त्रास देऊ नका. संध्याकाळी देवाला दुधाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवून तुम्ही दुधाचे सेवन करू शकता किंवा फलाहारही करू शकता. 4. उपवास कधी आणि कसा सोडावा. पारणे. हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करून, देवाचे दर्शन घेऊन आणि घरात बनवलेला सात्विक स्वयंपाक, वरण भात खाऊन पारणे सोडून पूर्ण करायचे आहे. भगिनींनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला महादेव आणि श्री विष्णू हे अन्नाचे भुकेले नाहीत, तर ते तुमच्या भावेचे भुकेलेले आहेत. तुम्ही कितीही कडक उपवास करता, यापेक्षाही तुम्ही किती स्वच्छ आणि निर्मळ मनाने देवाचे नाव घेता, याला देवाच्या दरबारात सर्वात जास्त महत्त्व असते. त्यामुळे कसलाही ताण न घेता चेहऱ्यावर आनंद ठेवून उद्याचा हा उपवास करा. आता आपण वळूयात उद्याच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी वाहनात येणाऱ्या विशेष शिवमुठीकडे. कोणती आहे ती शिवमूठ आणि ती वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, हे आता आपण पाहूयात. उपवासाचे नियम समजून घेतल्यानंतर आता आपण वळूयात श्रावणी सोमवारी वाहण्यात येणाऱ्या अत्यंत पवित्र शिवमुठीकडे. सर्व भक्तांना माहीतच आहे की श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाला धान्याची एक विशेष शिवमूठ अर्पण केली जाते. पहिल्या सोमवारी आपण सर्वांनी महादेवाला मूग वाहिले होते आणि आता आले आहे दुसरा श्रावणी सोमवार. अनेक महिला मला विचारतात, ताई, दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची आणि जर घरात शिवलिंग नसेल तर आम्ही कुठे शिवमूठ व्हावी? तर नीट ऐका. दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला तीळ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे. तुम्ही पांढरे तीळ किंवा काळे तीळ यापैकी कोणतेही तीळ शिवमुठीसाठी वापरू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का, महादेवाला तीळ वाहण्यामागे काय पौराणिक रहस्य दडलेले आहे? आपल्या पुराणांनुसार तिळाची उत्पत्ती साक्षात भगवान विष्णूंच्या अंगातील श्वेदापासून म्हणजेच घामापासून झाली आहे असे मानले जाते. तीळ हे साक्षात विष्णूंचे प्रतीक आहेत आणि जेव्हा आपण हे तीळ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा शिव आणि विष्णू ह्या दोघांचीही अत्यंत कृपा आपल्यावर एकत्र होते.
आता उद्याच्या दिवशी जर श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशीचा दुर्मिळ महासंगम आहे त्यामुळे उद्या महादेवाला तिळाची शिवमूठ वाहने म्हणजे साक्षात अलौकिक भाग्याचं शिवमूठ वाहण्याची अचूक आणि शास्त्रोक्त पद्धत कधी व्हावी. उद्या सकाळी अंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवमूठ वाहण्यासाठी तयार व्हा. कुठे व्हावी? जर तुमच्या घराच्या आसपास महादेवांचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन शिवलिंगावर शिवमूठ व्हा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील तांब्याच्या किंवा पितळेच्या शिवलिंगावर वाहिली तरी चालेल. कशी व्हावी? आपल्या उजव्या हातात मूठभर तीळ घ्या. मूठ बंद करताना अंगठा आत किंवा बाहेर असाही असला की चालेल, पण मन पूर्णपणे महादेवाच्या चरणी लीन असावे. मंत्र कोणता म्हणावा? शिवलिंगावर तीळ अर्पण करताना अगदी हळूवारपणे म्हणा, नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 5 वेळा जप करा. ती शिवमूठ महादेवांच्या चरणी अर्पण करा. तिळाची शिवमूठ वाहण्याने अद्भुत फायदे. भक्तांनो, शास्त्र असे सांगते की ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे, म्हणजेच घरातील मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील, नोकरी धंद्यात यश मिळत नाहीये किंवा घरात आजारपण संपत नाहीये, अशा लोकांनी उद्याच्या दिवशी महादेवांना तिळाची मूठ आवर्जून वाहिली पाहिजे. तीळ हे पितृदोषाचे निवारण करणारे मानले जातात. उद्या सोमवार आणि एकादशीच्या एकत्र आल्यामुळे उद्या अर्पण केलेल्या या एका शिवमुठीने तुमच्या पितरांना गती मिळेल. घरातील अडकलेले पैसे मोकळे होतील आणि कुटुंबावर येणारी सर्व संकटे महादेव स्वतःच्या अंगावर झेलून घेतील. आता शिवमूठ अर्पण केल्यानंतर आपण वळणार आहोत आजच्या व्हिडिओतील सर्वात मोठे आणि गुप्त उपायाकडे. उद्या सकाळी अंघोळ करताना पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे ज्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक आणि ग्रहदोष एका क्षणात नष्ट होतील. चला आता याबद्दल अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात. भक्तांनो, आता आपण वळतोय आजच्या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावी भागाकडे, ज्याची तुम्ही व्हिडिओ सुरू झाल्यापासून वाट पाहत होता. तुम्हाला माहिती आहे का, आपले ऋषीमुनी सांगत गेले आहेत की मानवी शरीरात जलतत्व सर्वात जास्त असते. आपण दररोज ज्या पाण्याने आंघोळ करतो ते पाणी केवळ आपली त्वचा स्वच्छ करते, पण जेव्हा आपल्या ग्रहांची स्थिती खराब असते, राहू केतू किंवा शनीची 7.5 सुरू असते किंवा एखादी वाईट नजर आपल्यावर पडलेली असते, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रभामंडलात अडकून पडते. उद्या 24 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशीच्या असा दिव्य संयोग आहे, ज्या दिवशी पाण्यातील शक्ती 1000 पटीने वाढते. म्हणूनच उद्या सकाळी जेव्हा तुम्ही अंघोळ करायला जाल तेव्हा साध्या पाण्याने थेट अंघोळ करण्याची चूक अजिबात करू नका. तुमच्या अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत मी सांगत असलेल्या 5 पवित्र वस्तूंपैकी कोणती एक वस्तू नक्की टाका. तुमच्या घराच्या किंवा शरीराच्या परिस्थितीनुसार तुम्ही यातील एक वस्तू निवडू शकता. चिमूटभर काळे तीळ. जर तुमच्या डोक्यावर खूप मोठ्या कर्जाचा डोंगर साचला असेल, नोकरीत सतत अडचणी येत असतील किंवा कुंडलीत राहू केतू आणि शनीचा त्रास असेल, तर उद्या सकाळी अंघोळीच्या बादलीत फक्त चिमूटभर काळे तीळ टाका. शास्त्र असे सांगते की काळे तीळ पाण्यात टाकून अंघोळ केल्याने शरीरातील सर्व नकारात्मक लहरी धुवून निघतात आणि शनी राहूचे दुष्परिणाम जागेवर शांत होतात. 2. थोडेसे गंगाजल. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पितृदोष किंवा पूर्वजांचे छत्र प्रसन्न नाही, तर अंघोळीच्या पाण्यात काही थेंब गंगाजल टाका. गंगाजल हे साक्षात महादेवांच्या जटेतून प्रकट झालेले आहे. उद्याच्या दिवशी गंगाजलाने अंघोळ केल्याने 7 जन्मांचे पापे नष्ट होतात आणि शरीराला एक दिव्य ऊर्जेचा स्पर्श होतो. 3. तुळशीची पाने किंवा तुळशीची माती.
उद्या पुत्रदा एकादशी असल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी तुळशीचा हा उपाय अत्यंत सिद्ध मानला जातो. अंघोळीच्या पाण्यात तुळशीचे 2-3 पाने टाका. इथे माझी एक अत्यंत महत्त्वाची टीप लक्षात घ्या. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे हे महापाप मानले जाते. त्यामुळे जर तुम्हाला तुळशीची पाने पाण्यात टाकायची असतील तर ती आजच म्हणजे आदल्या दिवशीच तोडून ठेवा आणि तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती पाण्यात टाका. 4. कापुराची पूड. जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील, चिडचिड होत असेल, रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील किंवा घरात वास्तुदोष असेल तर भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर थोडासा बारीक करून अंघोळीच्या पाण्यात टाका. कापुराच्या सुगंधाने तुमच्या शरीराभोवती असलेले वाईट ऊर्जेचे कडे एका सेकंदात भस्म होतील. 5. थोडेसे सेंधव मीठ. जर तुम्हाला तुमच्या घरातील लहान मुलांना खूप लवकर दृष्ट लागत असेल, अंगात ताकद उरली नसेल, वाटत असेल की सतत अपयश येत असेल, तर अंघोळीच्या बादलीत चिमूटभर सेंधव मीठ, रॉक सॉल्ट टाका. मीठ हे ब्रह्मांडातील सर्व वाईट ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते. अंघोळ करताना कशी करायची विशेष पद्धत. मंत्र. पाणी तयार झाल्यावर बादलीसमोर हात जोडा. त्या पाण्याच्या साक्षात गंगेचे रूप माना. त्यानंतर अंघोळ करत असताना मनातल्या मनात किंवा हळूवार आवाजात ओम नमः शिवाय या ओम नमो भगवते वासुदेवाय या 2 महामंत्रांचा जप करत राहा. मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगते, अंघोळ करून बाहेर आल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या डोक्यावरील एक खूप मोठे ओझे हलके झालेले आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि मनात अद्भुत शांतता निर्माण होईल. आता अंघोळ तर झाली, पण संध्याकाळी प्रदोष काळात असा कोणता एक छोटासा दिवा की जल अर्पण करायचे ज्याने तुमच्या घरातील दारिद्र्य आणि शत्रुपीडा कायमची संपेल. चला तर या अंतिम महाउपायाकडे वळूया. आता शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली उपाय. ज्यांच्या घरात सतत भांडणे होतात, शत्रू त्रास देतात किंवा पैशांचे मार्ग बंद झाले आहेत, त्यांनी उद्या संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी हा उपाय आवर्जून करा. काय करायचे आहे. 1. संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात किंवा घरात शिवलिंगासमोर तूप कापूरचा दिवा लावा. एका तांब्याभर थोडेसे कच्चे दूध घ्या आणि जल घ्या. त्यात थोडेसे काळे तीळ टाका. 3. हे जल शिवलिंगावर अर्पण करताना ओम नमः शिवाय या पितृदेवताभ्यं नमः या जप करा. त्यानंतर विष्णूंच्या प्रतिमेसमोर किंवा तुळशीजवळ पिंपळाच्या पानावर एक दिवा लावून ठेवा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे अडथळे दूर करण्याची ताकद ठेवतो. हे माझे शब्द नाहीत, तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले सत्य आहे. भक्ती ही बाजारात विकत मिळत नाही, ती आपल्या मनात असावी लागते. उद्याचा दिवस हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या आयुष्यातला नव्या दिशेने नेण्याची एक सुवर्ण सिद्धी आहे. उद्या सकाळी उठल्यापासून मनात कोणताही राग द्वेष न ठेवता प्रसन्न चित्ताने भगवान शिव आणि श्री विष्णूंची पूजा करा. तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील असा मला ठाम विश्वास आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच चांगल्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी खूप मोठे बळ मिळते. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ योगाचा फायदा घेता येईल. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. शेवटी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गण गणपते नमः असे ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. भगवान भोलेनाथांची जय हो.